नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं धुरळामध्ये स्वागत. जेव्हा चर्चा होणार असे विषय असतात तेव्हा चर्चेचा धुरळा तर उडणारच आणि असाच विषय तयार झालेला आहे राहुल गांधींच्या नव्या विधानामुळे. राहुल गांधी म्हणतायत की त्यांचं अर्थसंकल्पावरचं भाषण दोघांपैकी एकाला नाही आवडलं. आता हे दोघे कोण? तर राहुल गांधींचं आतापर्यंतची भाषणं पाहताना त्याचा सहज अंदाज येतो की हे दोघे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री सहकार मंत्री अमित शाह. आणि या दोघांपैकी एकाला न आवडल्यामुळे त्यांच्यावर ईडीची रेड प्लॅन करण्यात आलेली आहे. अंमलबजावणी संचालनालयामार्फत ही रेड राहुल गांधींवरती पडणार आहे असं राहुल गांधींना वाटतंय. आणि विशेष म्हणजे त्यांनी असा दावा केलाय की ईडी अंतर्गत एका सोर्सकडून, एक इन्सायडरकडून ही माहिती राहुल गांधींना मिळालेली आहे. आणि राहुल गांधींनी पुढे म्हटलेलं आहे की ईडीचं मी माझ्या खुल्या हातांनी त्यांचं स्वागत करतो की त्यांनी यावं आणि त्यांना खास चहा बिस्किट वगैरे दिलं जाईल. मात्र असं करत असताना त्यांनी भाजपची मात्र अडचण करून ठेवलेली आहे. कारण आता भाजप राहुल गांधी हे केवळ स्वतःकडे लक्ष आकर्षून घेण्यासाठी आणि बचावात्मक पवित्रा घेऊन सहानुभूती मिळवण्यासाठी असा आरोप करतायत असा त्यांनी दावा केलेला आहे. आजचा दिवस मात्र राहुल गांधींच्या या आरोपानंतर भाजपनं उत्तर देण्यात सगळा गेलेला आहे. पण खरंच राहुल गांधींवरती अशी कुठली कारवाई होण्याची शक्यता आहे का? कारण यापूर्वी अशी चर्चा झालेली आहे. ईडीने यापूर्वी अशा कारवाया केलेल्या आहेत. राहुल गांधींना चौकशीसाठी बोलवलेलं आहे की राहुल गांधी खरंच जे भाजपचं म्हणणं आहे की केवळ लक्ष आकर्षून घेण्यासाठी एक निमित्त करतायत की ज्याद्वारे भाजपला कोंडीत पकडता येईल. राहुल गांधींनी बजेटमध्ये असा आरोप केला होता बजेटच्या बाबतीत की महाभारतात जसा चक्रव्यूह होता तसं हे बजेट म्हणजे चक्रव्यूह आहे. मात्र आम्ही कुणी सर्वसामान्य असतील, शेतकरी असतील, अग्निवीर असतील किंवा तरुण युवा असतील यांचा अभिमन्यू होऊ देणार नाही. आणि यामुळे भाजप मात्र आक्रमक झालेला आहे. आणि त्या आक्रमकतेला आणखी खतपाणी घातलेलं आहे राहुल गांधींनी, असं म्हणून की आपल्यावर ईडीची कारवाई होणार आहे. खरंच असं होणार आहे का? काय नेमके याचे परिणाम संभवतात आपण बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत धुळामध्ये. आपल्यासोबत असतील अवधूत वाघ, भाजपचे प्रवक्ते, वरिष्ठ नेते, त्याचप्रमाणे राज कुलकर्णी जे स्वतः ॲडव्होकेट आहेत आणि काँग्रेसच्या वैचारिक सेलचे राष्ट्रीय पातळीवरती सदस्य सुद्धा. आपल्या दोघांचंही स्वागत. मी पहिल्यांदा राज कुलकर्णी यांच्याकडे जाईन. राज, या विधानाला कशा प्रकारे बघावं की म्हणजे अशी कुठली कारवाई झालेली नाहीये, संसद अधिवेशन चालू असताना अशी काहीतरी कारवाई केंद्र सरकार करेल का हा प्रश्न आहे. नेमकं काय म्हणायचंय काय राहुल गांधींना? राज यांच्यापर्यंत बहुधा माझा आवाज पोहोचत नाहीये. मी हाच प्रश्न अवधूत वाघ यांना विचारतो. मगाशी अवधूत वाघ आपल्यासोबत नव्हते पण आता ते आहेत, भाजपचे प्रवक्ते आहेत अवधूत वाघ. अवधूतजी, स्वागत आहे आपल्या धुरळा चर्चेमध्ये. काय म्हणाल आपण राहुल गांधींच्या या विधानावर? पहिली गोष्ट, विरोधक नेहमी बोलतात की केंद्र सरकार ईडीचा दुरुपयोग करत आहे. ईडीने आतापर्यंत जेवढे छापे टाकलेले आहेत त्यातले 95% छापे हे वेगवेगळे व्यावसायिक आणि कर चोरी करणारी जी लोक होती त्यांच्यावर आहेत. फक्त 5% छापे जे आहेत हे राजकीय पक्षांशी संबंधित असलेल्या लोकांवर पडलेले आहेत. त्यामुळे ईडी फर्स्ट टाइम गेल्या 10 वर्षामध्ये ऍक्टिव्ह झालेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे राहुल गांधींनी जे आज ट्विट केलेलं आहे ते कुठेतरी प्रीएम्प्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं मी मानतो. त्यांनी एक चांगलं वाक्य खाली दिलेलं आहे की मी दोन्ही बाह्या सरसावून म्हणजे दोन्ही हाताने मी ईडीचं स्वागत करतो आणि त्यांना चहा बिस्किट देतो. हे जे वाक्य आहे ते अतिशय महत्वाचं आहे आणि मी त्याबद्दल राहुल गांधींचं अभिनंदन करेन. अभिनंदन यासाठी करेन की ज्यावेळी नॅशनल हेराल्डच्या केसवर त्यांना समन्स आलं होतं कोर्टाचं, त्यावेळी या काँग्रेस कार्यकर्त्यांनी 7 दिवस रस्त्यावर नुसता धिंगाणा घातला होता. कमीत कमी यावेळी ते धिंगाणा घालणार नाहीत, देशाच्या आणि लोकांच्या अडचणी वाढवणार नाहीत. त्याबद्दल राहुल गांधींचं अभिनंदन. दुसरी गोष्ट, ज्यावेळी आता आसामचे मुख्यमंत्री आणि त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले जे नेते हे ज्यावेळी राहुल गांधींना भेटायला गेले होते त्यावेळी त्यांनी पिद्दीला जी बिस्किटं दिली होती तीच बिस्किटं हेमंत बिस्व शर्मांना दिली. माझी एक विनंती आहे की जरा बिस्किटांचा ब्रँड चेंज करा, तीच बिस्किटं तुम्ही ईडीला देऊ नका. बरं बरं. अवधूत वाघजी, तुम्ही अवधूत वाघ यांनी एक प्रकारे खिल्ली उडवलेली आहे राहुल गांधींच्या विधानाची आणि आठवण करून दिलेली आहे नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं वागणं कसं होतं. आपण राज कुलकर्णी जे काँग्रेसची भूमिका मांडतील त्यांच्याकडे जाण्यापूर्वी पाहूयात नेमकं राहुल गांधींनी काय म्हटलं होतं, ज्यानंतर ही सगळी वक्तव्यांची आतषबाजी पाहायला मिळते. चक्रव्यूह के बारे में थोड़ी रिसर्च की और पता लगा कि चक्रव्यूह का एक दूसरा नाम होता है
पद्मव्यूह मतलब लोटस फॉर्मेशन। तो जो चक्रव्यूह होता है स्पीकर सर, वो लोटस के शेप में होता है, कमल के फूल के शेप में होता है। 21वीं सदी में सर एक नया चक्रव्यूह तैयार हुआ है स्पीकर सर, वो भी लोटस की शेप में है सर, और उसका चिन्ह प्रधानमंत्री जी अपनी छाती पर लगा के चलते हैं सर। जो अभिमन्यु के साथ किया गया था, जो अभिमन्यु को चक्रव्यूह में फंसाया गया था, वही हिंदुस्तान के साथ किया गया है। हिंदुस्तान के युवाओं के साथ, हिंदुस्तान के किसानों के साथ, हमारी माताओं बहनों के साथ, स्मॉल बिजनेसेस के साथ, मीडियम साइज बिजनेस के साथ। तो जैसे उस टाइम 6 लोग कंट्रोल करते थे, वैसे आज भी 6 लोग कंट्रोल कर रहे हैं चक्रव्यूह को। नरेंद्र मोदी जी, अमित शाह जी, मोहन भगवत जी, अजीत दोवल जी, अंबानी और अदानी जी कंट्रोल कर रहे हैं। राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर जी चर्चा सगळी सुरू झालेली आहे त्याबद्दल मगाशी आपण अवधूत वाघ यांचं बोलणं जाणून घेतलं। आपल्यासोबत आहेत राज कुलकर्णी, काँग्रेसचे सदस्य आणि काँग्रेसच्या वैचारिक प्रकोष्ठाचे सदस्य सुद्धा। राज, आपलं स्वागत आहे चर्चेमध्ये। अवधूत वाघ, तुम्ही आता जॉईन होण्यापूर्वी म्हणत होते की राहुल गांधींनी बरं केलं की स्वतःहून स्वागत करतायत ईडीचं, कारण मागच्या वेळी नॅशनल हेराल्डच्या वेळी हेच राहुल गांधी किंवा त्यांचे कार्यकर्ते किंवा त्या विशेषतः काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्ते अडवले होते। आता मात्र अशी भीती का वाटते राहुल गांधींना? राज यांच्याशी आपला संपर्क तुटलेला, आपण त्यांच्याकडे पुन्हा संपर्क झाल्यानंतर त्यांच्याकडे जाणार आहोत। मी पुन्हा एकदा अवधूत वाघ यांच्याकडे जातो। अवधूतजी, एक असं का बघायला मिळतंय की आता 2014च्या नंतर असं अनेकदा बघायला मिळालं की भाजप काही एक विधान करणार, भाजप कुठला तरी एक विषय समोर आणणार आणि काँग्रेसचे नेते त्याला उत्तर देत बसायचे, पण गेल्या काही दिवसांमध्ये भाजप डिफेन्सिव्ह होतो, भाजपला उत्तर द्यावी लागतात। आता राहुल गांधींनी ईडीचा हा त्यांना इन्सायडर पण मिळालेला आहे। ईडीतून इन्सायडर माहिती मिळणं या विधानाचा अर्थ असा होतो की आता यंत्रणा पूर्णतः भाजपच्या ताब्यात राहिलेल्या नाही। तुम्ही याकडे कसं पाहता? मी राहुल गांधींकडे मी पाहतच नाही। मुख्य म्हणजे बघा, 2-3 गोष्टी लक्षात घ्या। एक चक्रव्यूहाचा उल्लेख तुम्ही आता केलात आणि राहुल गांधींना काही रेफरन्सेस माहीत नसतात, काही त्यांचा अभ्यास नसतो। अतिशय बुद्धू माणूस आहे। मी हा बुद्धू हा शब्द मुद्दामून वापरलेला आहे की तो त्यांच्या वडिलांनी वापरलेला आहे 1985 साली 86 साली, म्हणून त्याचा मी रेफरन्स तुम्हाला 2 मिनिटांनंतर देतो। हा राहुल गांधी हा अतिशय बुद्धू माणूस आहे यासाठी की चक्रव्यूहाचा उल्लेख करताना त्यांनी 6 वीरांचा उल्लेख केला, परंतु चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू 7 वीरांशी लढला। तर त्याच्यामुळे 6 आणि 7 मध्ये त्यांची जी गल्लत झालेली आहे, ज्याच्या गदेमुळे अभिमन्यू खाली पडला, तो राहुल गांधींनी सोडलेला 7वा वीर हा खुद्द राहुल गांधी आहे। आता मगाशी मी बुद्धू हा शब्द वापरला यासाठी की लखनौमध्ये 15 मार्च 1986 ला एक इंटरव्ह्यू नवभारत टाइम्स मध्ये लखनौच्या एडिशन मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांचा आहे आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये रिझर्वेशन बाबत बोलताना ते म्हणाले की हम रिजर्वेशन लाकर आरक्षण को बढ़ावा देकर बुद्धू लोगों को बढ़ावा नहीं देना चाहते हैं। म्हणजे बुद्धू लोकांना आम्हाला, मूर्ख लोकांना आम्हाला आरक्षण देऊन त्यांना प्रोत्साहन द्यायचं नाही, हे राजीव गांधींचं ओपन मत आहे 1986 साली। आता त्या राजीव गांधींना जे बुद्धू म्हटलं, ज्या लोकांना त्यांनी बुद्धू म्हटलं, ते बुद्धू लोक म्हणजे एससी आणि एसटी वर्गातले होते का? राजीव गांधी आणि त्यांच्या काँग्रेसना आरक्षण नको आहे का? मागासवर्गीयांना ते बुद्धू म्हणतात का? आणि मग जर राजीव गांधी अशा मागास एससी एसटी लोकांना बुद्धू म्हणत असतील, तर आम्ही राहुल गांधीला बुद्धू म्हटलं तर चुकलं कुठे आमचं? आणि म्हणून राहुल गांधी जे आज बोलतात आहेत ते फक्त एक लहान मुलगा रडून आपल्याकडे लक्ष वेधण्याचा जो प्रयत्न करतो तसा हा रडून आपल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे। संसदीय लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला किंवा राष्ट्रपतींनी जे अभिभाषण केलं त्याला उत्तर देताना ज्यावेळी स्वतः पंतप्रधान उभे राहतात, 45 मिनिटं विरोधी पक्षातली लोक घोषणा देत होती, टाळ्या वाजवत होती, राहुल गांधींनी त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला नाही, किंबहुना त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला। यावरून सिद्ध होतं की संसदीय लोकशाहीवर राहुल गांधीजींचा विश्वास नाही, त्यांच्या पक्षाचा विश्वास नाही, अनार्की आणायची आहे, बजबजपुरी माजवायची, हा त्यांचा एकमेव उद्देश आहे। पण अवधूत वाघजी, माझा मूळ प्रश्न होता त्याच्यात मी हे विचारलं होतं
राहुल गांधी तुम्हाला कितीही आवडो किंवा न आवडो ते विरोधी पक्ष नेते आहेत. आणि विरोधी पक्ष नेता थेट असं म्हणतोय की ईडी मधल्या अंतस्थ सूत्रांनी आपल्याला माहिती दिली की आपल्यावर म्हणजे राहुल गांधींवर कारवाई होणार आहे, रेड पाडली जाणार आहे. याचा अर्थ ईडी सारखी संस्था, संघटना आणि या अतिशय महत्त्वाच्या तपास यंत्रणा आहेत, यांच्यामध्ये आता मोल तयार व्हायला लागलेत का, की त्यांना आता बदललेल्या राजकीय व्यवस्थेचं भान येऊ लागलेलं आहे आणि आता ती मंडळी हळूहळू काँग्रेस किंवा विरोधी पक्षांना सुद्धा थोडं सांभाळून राहू लागलेले आहेत, त्यांना टिप देऊ लागलेले आहेत? बघा, तुम्ही एक मगाशी प्रश्न विचारलात की आता पूर्वी आम्ही प्रश्न विचारायचो, काँग्रेस डिफेन्सिव्हवर होती. बघा, आम्ही सत्तेमध्ये आहोत, त्यामुळे सत्तेमध्ये आम्ही सत्तेमध्ये असताना आम्ही प्रश्न विचारू शकत नाही, आम्ही उत्तर देणार. आम्हाला आंदोलनं करायची गरज नाहीये, आम्ही लोकांचे प्रश्न सोडवणार. परंतु प्रश्न हे जे विचारत आहेत त्यांना त्या प्रश्नाची उत्तरं तर सोडा, त्यांना प्रश्न पण नीट कळलेला नसतो. आता जर उद्या मी असं म्हणालो, काँग्रेसच्या हेडक्वार्टरमध्ये आणि त्यांच्या इंटरनल सर्कलमध्ये एका माणसाने मला अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की राहुल गांधी आणि त्याच्या आईकडे आणि त्यांच्याकडे 70 लाख कोटी रुपयाची संपत्ती आहे आणि ही सारी संपत्ती त्यांनी परदेशामध्ये ठिकठिकाणी गुंतवलेली आहे, तर तुम्ही असं म्हणणार का की काँग्रेसच्या हायकमांड मधली काही लोक फुटली आणि मला मिळाली? हे सगळं फेक असतं, सगळं खोटं असतं. राहुल गांधींना एवढं काय सिरियसली घ्यायचं? उद्या सकाळी ते म्हणतील मला नासामधनं अशी इन्फॉर्मेशन मिळालेली आहे की अंतराळातनं उल्का पडणार आहे भारतावर. तो काही बोलतो, त्याच्या भाषणाला काय फार किंमत द्यायची? लोक त्याला पप्पू उगाच म्हणतात का? काय बोलतो, काय करतो त्याला कळत नाही. गेल्या वेळी बोलत असताना म्हणाले 2000 साली एक जात गुजरातमधल्या ओबीसी मध्ये घातली, ही बीजेपीने घातली. अहो, स्वतः नरेंद्र मोदी कधी मुख्यमंत्री झाले गुजरातचे? ही 2000 सालची घटना आहे आणि ते लोकांना विचारतात नरेंद्र मोदीची जात कुठची, हा प्रश्न ते विचारतात. आणि त्यांना जर ठाकूरनी विचारलं आणि त्यांचं नाव न घेता तुमची जात कुठची, तर तुम्हाला राग येतो. जातनिहाय जनगणना करणं हा तुम्ही म्हणताय की हे मी कसंही करून घेणार. आता प्रसन्नजी, मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या की जर सरकारने ठरवलं की जातनिहाय जनगणना करायची, तर तुमच्या घरी आलेला तो सरकारी कर्मचारी प्रसन्न जोशी तुम्हाला पण जात विचारणार की नाही? बरं, तुम्ही काय उत्तर द्यायचा हा तुमचा प्रश्न आहे, पण प्रश्न तर विचारणार की नाही? अवधूत वाघजी, उत्तर द्या. अवधूत वाघजी, थोडे रेफरन्सेस चुकतायत. एखाद्याने आपल्या विहित कर्तव्याच्या अधीन राहून काम करण्यासाठी जात विचारणं, कारण त्याचा उल्लेख कुठल्या तरी सरकारी डॉक्युमेंट मध्ये होतोय, आणि एखाद्याला हिणवण्याप्रमाणे जात विचारणं किंवा जात दाखवून देणं किंवा निर्देश करणं, याच्यातला गुणात्मक फरक मी काय आपल्याला सांगायची गरज नाही. आणि विषय मला भरकवटायचा नाही, त्यामुळे मी त्याच्यावर जात नाही. मी आता राज कुलकर्णींकडे जातो. राज, तुम्ही मगाच ऐकलं असेल की नाही मला माहित नाही. मुख्य मुद्दा असा आहे, राहुल गांधींच्या या विधानाचा अर्थ कसा घ्यायचा? ईडीची कोणती कारवाई झालेली नसताना अशा प्रकारे अचानक म्हणणं की मला अंतस्थ सूत्राकडनं माहिती मिळते. भाजपचं म्हणणं आहे की राहुल गांधी लक्ष वेधून घेण्यासाठी काम करतात. प्रसन्न, बोला. अवधूत वाघांनी मध्यंतरी 3 सेगमेंटमध्ये वेगवेगळे आरोप केले. सर्वप्रथम मी त्यांच्या आरोपाचा धिक्कार करतो. त्यांनी बुद्धू म्हणणं वगैरे ह्या गोष्टी त्यांना शोभत नाहीयेत, त्यांच्या पंतप्रधानाला शोभत असतील फार तर. राहुल गांधींना नासामधून काहीतरी इन्फॉर्मेशन मिळाली. राहुल गांधी स्वतःला कधीच ते नॉन बायोलॉजिकल म्हटलेले नाहीयेत, ते काही दैवी अवतार नाहीयेत. त्यांनी स्वतः असं कधी म्हटलेलं नाहीये. दैवी अवतार कोण आहेत आणि काय दैवी अवतारांना किती ज्ञान आहे हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. प्रश्न दुसरा असा आहे की ईडीची धाड माझ्यावर पडणार आहे असं जेव्हा राहुल गांधी म्हणतात, तेव्हा राहुल गांधीचा हा काही आरोप आता नाहीये, ते विरोधी पक्ष नेते झाल्यापासूनचा. राहुल गांधी 2022 सालापासून जेव्हा त्यांनी ईडीची चौकशीला सामोरे गेले होते तेव्हापासून त्यांनी हा आरोप केलेला आहे. आणि निवडणूक प्रचारादरम्यान सुद्धा राहुल गांधींनी हा मुद्दा सातत्याने उपस्थित केलेला आहे की केंद्र सरकार ही त्यांच्या यंत्रणा वापरून विरोधी पक्षावर दबाव आणतोय. आणि ईडीची कारवाई कुणावरती कशी होती हे महाराष्ट्रामध्ये आपण सर्वांनी पाहिले. आता 70,000 कोटींचा जो काय मगाशी त्यांनी एक कुठल्या तरी प्रसंगामध्ये उल्लेख केला, त्याच्याबद्दल मी जास्त फिरणार नाही, त्यांना ते स्वतःला माहित आहे. परंतु ईडी मध्ये गेले की मला झोप व्यवस्थित लागते, ईडी मध्ये गेले की मला शांतता मिळते, असं जेव्हा प्रत्यक्ष भाजपमध्ये प्रवेश केलेले लोक जेव्हा म्हणतात, तेव्हा राहुल गांधी जेव्हा आरोप करतात की माझ्यावर ईडीची कारवाई होण्याची शक्यता आहे, कारण चक्रव्यूहच्या स्टेटमेंटमुळे सरकार नाराज आहे. तर सरकार अनेक गोष्टींमुळे नाराज आहे. चक्रव्यूह हा मुद्दा थोडासा बाजूला ठेवूया आपण. महत्वाचा मुद्दा असा आहे की सरकार विरोधी पक्षातील
नेत्यांच्या वरती ईडीचा वापर एक शस्त्र म्हणून करताय, हा. हे आता सातत्यानं गेल्या अनेक वर्षापासून सिद्ध झालेलं आहे. आता राहुल गांधींनी जेव्हा असा आरोप केलाय तेव्हा ही जर धाड पडली नाही बरं. तर ऑब्विस गोष्ट आहे की सरकार, राहुल गांधींनी हा सुद्धा आरोप केलाय की ईडीला हाताशी धरून हे सरकार सर्व करतंय बरं. आणि सरकारच्या सांगण्यावरच ईडी माझ्यावर धाड टाकणार आहे हे एका व्यक्तीने सांगितलंय. याचा जो संदर्भ देत असताना त्यांनी काँग्रेस मुख्यालयामधली गोष्ट सांगितली, ईडी ही भारतीय राज्यघटनेच्या नुसार कॉन्स्टिट्युशनल जी काही संविधानिक तपास यंत्रणा आहे त्याच्या अंतर्गत येते. काँग्रेस पक्ष आणि पक्षाच्या अंतर्गत असलेल्या कारवाईबद्दल अर्धे निम्मे काँग्रेसचे नेते तुमच्याकडे तुम्ही ईडीचे धाक दाखवून घेतलेले आहेत ना. बरं. अवधूत वाघांना अशा पद्धतीने विरोधी पक्ष नेत्यावरती आरोप करणं अवधूत वाघांना शोभा देत नाहीये. मी अवधूत वाघांकडे पुन्हा एकदा जातो. अवधूत वाघजी, जेव्हा राहुल गांधींचा विषय ईडीद्वारे कारवाईचा आहे त्यावेळी आता आम्ही काही अनुराग ठाकूर पर्यंत जाऊ शकत नाही का केंद्रीय प्रवक्त्यांकडे गेलो नाहीत, पण आता तुम्ही सुद्धा बघा राहुल गांधी काय बुद्धू असणं, आणखी मी त्यांच्याकडे लक्षच देत नाही. मग इतकं सगळं जर का आहे तर आज दिल्लीमध्ये संसदेच्या बाहेर आलेले प्रत्येक भाजपचे खासदार या एका विधानावरती उत्तर का देत आहेत? याचा अर्थ असा नाही का मानायचा की राहुल गांधी पर्यायानं काँग्रेस आपल्या पिचवर आता भाजपला खेळवू लागलेलं आहे? तुम्हाला मी मगाशीच सांगितलेलं आहे की विरोधी पक्ष नेत्याचं काम आहे विरोध करणं, स्टेटमेंट करणं, आणि जर पत्रकारांनी प्रश्न विचारले तर त्याला उत्तर देणं. तुम्ही पत्रकारच जर एकच प्रश्न घेऊन बोलत असाल तर त्या प्रश्नाला उत्तर देणं हे आमचं काम आहे. तुम्ही मला या विषयावर बोलवलं, विषय तुम्ही ठरवला आहे, विषय मी ठरवला नाही, आणि त्या विषयाला भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता म्हणून उत्तर देणं हे माझं काम आहे. आता दुसरी गोष्ट, ज्यावेळी तुम्ही ईडीचं म्हणताय, मी आज तुम्हाला जाहीर आणि ओपन स्टेटमेंट देतो. आज नाही, उद्या नाही, जोपर्यंत मी जिवंत असेल तोपर्यंत, आणि जेवढा दम असेल कुठच्याही सरकारमध्ये, एकाच वेळी सीबीआय, ईडी, आणखीन कुठचे आहेत, माझ्या घरामध्ये रेड घालून दाखवावी. 1 रुपया जरी खोटा मिळाला तरी हवी ती कारवाई करावी असं छाती ठोकपणे मी सांगतो. जर तुम्हाला जर भीतीच नसेल, तुम्ही जर काही वाईट गोष्ट केलीच नसेल, तर तुम्हाला ईडीची भीती वाटण्याचं कारण नाही, आणि तुमच्या स्वप्नात सुद्धा ईडी येऊ शकत नाही. मनी वसे ते स्वप्नी दिसे, म्हणून ईडीची भीती राहुल गांधींना यासाठी वाटते की कारण त्यांनी काहीतरी एन्फोर्समेंट डायरेक्टरेटला वाईट आणि त्यांच्याशी संबंधित अशा काहीतरी गोष्टी केल्या असतील. नॅशनल हेराल्ड मध्ये त्यांच्यावर ज्या अर्थी खटला चालू आहे आणि ज्या अर्थी ते बेलवर बाहेर आहेत, निर्दोष बाहेर नाही, त्या अर्थी नॅशनल हेराल्ड मध्ये ते जरी आजच्या घडीला दोषी नसले तरी ते निर्दोषी पण नाहीत हे नक्की आहे. तर त्याच्यामुळे जे आमचं निर्दोषत्व आतापर्यंत सिद्ध झालेलं नाही, त्यांनी आपण निर्दोष आहोत असा मोठा भ्रमाचा भोपळा फुडवू नये, लोक ओळखू नयेत. नाहीतर त्यांनी दूध का दूध, पाणी का पाणी सरळ सांगितलं पाहिजे. आज राहुल गांधींनी गेलं पाहिजे न्यायालयामध्ये आणि सांगितलं पाहिजे की माझ्यावरचा हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये चालवा, हा लवकर चालवा, मला डेट देऊ नका, फटाफट काम करा. ज्याप्रमाणे फटाफट खटाखट पैसे येणार होते त्यांच्या राज्यात, त्याप्रमाणे हा खटला सुद्धा फटाफट चालवा, अशी एखादी मागणी राहुल गांधींनी जर केली तर मग मी म्हणेन की राहुल गांधी सच्चा माणूस आहे. खटाखट खटला का नाही राज? त्याच्यामध्ये त्यांना एक तर अवधूत वाघांना कायद्याचं मूलभूत तत्व माहित नाहीये. सगळ्यात कायद्याचं मूलभूत तत्व असं आहे की जोपर्यंत ते आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत आरोपी हा पूर्णपणे निष्पाप असतो. निर्दोष आणि दोषित्व हे शब्द त्यांनी चुकीच्या पद्धतीने वापरलेत. मी कायद्याचा विद्यार्थी, मला याचे ज्ञान आहे म्हणून मी सांगतोय. दुसरा महत्वाचा मुद्दा, अवधूत वाघ असं म्हणाले की माझ्यावर काही धाड, सीबीआयची किंवा ईडीची धाड पडून माझ्याकडे कुठला, भाजप नेत्यांवरती धाडी टाकण्याची पद्धत अजून ईडीने सुरू केलेली नाहीये. ती का सुरू केली नाही हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. त्यामुळं दुसरी महत्वाची आणखीन गोष्ट, न्यायालयामध्ये चालणारे खटले हे काय कुठल्या जो काही व्यक्ती आरोपी त्याच्या अनुषंगाने काय त्याच्या विनंतीहून लवकर आणि पटकन नसतात. न्यायालय स्वतःची प्रक्रिया स्वतः ठरवतं आणि त्यानुसार न्यायालयाने त्यांना बेल दिलेली आहे. आणि बेल दिली याचा अर्थ ते काही दोषी आहेत असा होऊ शकत नाही. महत्वाचा मुद्दा असा की आत्ता विषय कुठला चालू आहे? आत्ता विषय चालू असा आहे की राहुल गांधींनी असा आरोप केलाय की माझ्यावरती सरकार ईडीची कारवाई करू शकतं येत्या काही दिवसामध्ये. हा विषय सोडून तुम्ही नॅशनल हेराल्डचा विषय याच्यामध्ये आणताय, म्हणजे कांगावा कोण करतंय हा मुद्दा स्पष्ट आहे.
अवधूतजी, मी इकडे आता ईडीचा विषय निघाला म्हणून आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच असं म्हणाला होतात की ईडी बद्दल कारण नसताना एक गैरसमज कोणकोणते पसरवला नेते जातो भाजपमध्ये आणि गेलेले म्हटले की मला ईडीची स्वप्न पडत होती आणि मला आता शांत झोप लागती, याचा शोध जरा भाजपमध्ये घ्या म्हणा अवधूत वाघांना. ठीक, आधी पहिल्यांदा मी राज्य विधानावरचं स्पष्टीकरण घेतो. अवधूतजी बोला. आता आपण काही गोष्टी घेऊ. पहिली गोष्ट म्हणजे हल्लीचं उदाहरण आहे अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षात आले, काँग्रेसमधनं आले. 2-3 पिढ्या ज्यांच्या काँग्रेसमध्ये गेल्या, मुख्यमंत्री अशोक चव्हाण स्वतः 2 वेळा राहिले. असा माणूस ज्यावेळी काँग्रेसमधनं भाजपमध्ये येतो त्यावेळी काँग्रेसवाले आरोप करतात की हा माणूस ईडी मुळे घाबरून तुमच्याकडे आला, हा माणूस भ्रष्ट आहे. चला मानूया त्यांचे आरोप, आपण मानूया. पण ज्या अर्थी तो माणूस भ्रष्ट आहे त्या भ्रष्ट माणसाला तुम्ही 2दा मुख्यमंत्री का बनवलं? तुम्ही त्या माणसाला तुमच्या संसदीय समितीमध्ये का घेतलं? तुम्ही त्याला इतक्या वर्ष पक्षामध्ये का ठेवलं? त्यामुळे जोपर्यंत तो तुमच्या पक्षात आहे तोपर्यंत चांगला आणि दुसऱ्या पक्षात आला की तो वाईट, असं नाही चालणार. आता आम्ही पण आरोप केले, विरोधी पक्ष नेता म्हणून आम्ही पण आरोप केले. आम्ही त्यावेळच्या तत्कालीन काँग्रेसच्या आणि लोकांवर आरोप केले. आम्ही अजितदादांवर पण आरोप केले. आम्ही गाडीभर पुरावे नेऊन देऊ असं म्हणालो. पण त्यानंतर अजितदादा काय ईडीमुळे आलेले नाहीयेत. अजितदादांना ज्यावेळी त्यांच्या पक्षामध्ये घुसमट झाली, त्यांना वाटलं की त्यांच्या पक्षाची तत्वप्रणाली बरी नाहीत आणि त्यांना ज्यावेळी वाटलं की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हा देश हा विश्वगुरू होणार आहे, त्याला आपला हातभार लागला पाहिजे, हे ज्यावेळी त्यांचं मतपरिवर्तन झालं त्यावेळी ते आमच्याकडे आले आणि त्यांचा कुठचाही खटला हा सरकारने किंवा ईडीने काढून घेतलेला नाहीये. आत्ताच तुम्ही म्हणालात की कोर्टाची प्रक्रिया वेगळी आहे. मला अतिशय आनंद झाला की तुमच्या कोर्टाच्या प्रक्रियेवर तुमचा विश्वास आहे, न्याय देवतेवर तुमचा विश्वास आहे. तर न्याय देवता बघून घेईल. त्यांच्याकडे असलेले खटले आम्ही पक्षाने काढलेले नाहीयेत. त्यात त्यांना जर शिक्षा झाली तर अजितदादा किंवा अशोक चव्हाण शिक्षा भोगतील. ते निर्दोष सुटले तर निर्दोष सुटतील. न्याय देवता जो निर्णय घेईल तो तुम्ही आणि आम्ही दोघांनी मान्य करून पुढे जाऊया ना. पण अवधूतजी, इकडे एक माझा प्रश्न, हे जे सगळे खटले वगैरे सगळे चाललेले आहेत, आपण ईडी पुरता बोलूयात कारण इकडे राहुल गांधींनी उल्लेख ईडीचा केलेला आहे. तुम्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच म्हणालात, एक छान आकडेवारी दिली की जवळपास 97% खटले हे अन्य व्यावसायिक, उद्योजक किंवा अशा लोकांवरती ईडीच्या कारवाया आहेत आणि फक्त 3, 3.5 किंवा 4% लोक फक्त राजकीय आहेत. राजकीय शब्द तुम्ही जेनेरिक वापरलाय. त्या 4% राजकारण्यांपैकी किती नेमके भाजपचे आहेत किंवा भाजपमध्ये आलेले मूळचे अन्य पक्षाचे असतील, यांचा काय आकडा सांगू शकाल? इतक्या प्रचंड देशात सर्वाधिक सदस्य संख्या असलेला पक्ष, सर्वाधिक नेते, आमदार, खासदार असलेला पक्ष, ईडीमध्ये एकही माणूस नाही सापडलेला असा? प्रसन्न 2014ला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी शपथ घेतली आणि गेली 10 वर्ष आणि गेली 2-3 महिने या तिसऱ्या टर्मचे गेली 10 वर्ष त्यांनी पंतप्रधान म्हणून काम केलं. प्रसन्नजी, तुम्ही इतकी वर्ष पत्रकारितेमध्ये काम करता आहात. सातत्याने ज्यावेळी काँग्रेस सत्तेवर होती त्यावेळी कुठे ना कुठेतरी स्कॅम मध्ये त्यांच्यावर आरोप व्हायचे. मी असं म्हणत नाही की ते खरे होते की खोटे होते, बाजूला ठेवूया, परंतु आरोप तरी व्हायचे. आग होते की नाही माहित नाही, परंतु धूर तरी यायचा. अहो, गेल्या 10 वर्षामध्ये सिद्ध होणं तर सोडा, भारतीय जनता पक्षाच्या एकाही केंद्रीय नेतृत्वावर, केंद्रीय मंत्र्यांवर, आदरणीय नरेंद्र मोदीजींवर किंवा केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचा एक साधा आरोप विरोधक करू शकले नाहीत. राज का नाही करू शकले? राज याचं उत्तर द्या. भ्रष्टाचार केलाच नाही, उत्तर द्या. विरोधक एकही आमदारापासून खासदारापासून पंतप्रधानांपर्यंत एकाही माणसावर आरोप का नाही करू शकले? राज कुलकर्णी, आरोप करणाऱ्या अनेक न्यायालयामध्ये अनेक ज्या बाबतीत ज्या न्यायालयामध्ये गोष्टी गेल्या, त्या न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या मुळात भ्रष्टाचार ओपन करणाऱ्या ज्या काही यंत्रणा आहेत त्या यंत्रणा त्यांनी हाताशी धरलेल्या आहेत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मला सांगा, विनोद राय यांच्या कालखंडामध्ये ज्या काळामध्ये ज्या वेळेला कॅगचा अहवाल मनमोहन सिंग यांच्या कालखंडामध्ये यायचा, तुमच्याकडे कॅगचा अहवाल काय, तो कधी येतोय? तुम्ही भ्रष्टाचार समोर येईल या सगळ्या यंत्रणा पूर्णपणे दाबून टाकलेल्या आहेत आणि हेच प्रमुख कारण आहे. दुसरे, प्रसिद्धी माध्यमांना सगळ्या तुम्ही वेटीस धरलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून विशेष म्हणजे हे तर आश्चर्याची गोष्ट झाली की तुमच्या पक्षात आला की मतपरिवर्तन आणि दुसऱ्या पक्षात आहे तोपर्यंत भ्रष्टाचारी.
आता हा सध्या विचित्र आणि लोकांचं विसंगत राजकीय न्याय लोकांचं तुमचा. मतपरिवर्तन होतंय की नाही कल्पना नाही. मात्र राहुल गांधींच्या विधानावर विश्वास ठेवायचा झाला तर ईडी अंतर्गत लोकांचं मतपरिवर्तन होऊ लागलंय का, आणि आता सत्ताधारी दुर्बल होत असतील तर विरोधकांबरोबर जमून घ्यावं असं ईडी वागताय का, हे मात्र येत्या काही दिवसात कळेल. अर्थात कारवाई होते का आणि नवीन चक्रव्यूह रचतोय का त्यावर अवलंबून आहे. या चर्चेसाठी धुरळासाठी आपल्याला आता अवधूत वाघ आणि राज कुलकर्णी तुम्ही दोघांनी वेळ दिला, दोघांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा पुढारी न्यूज.